तर पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या भोरगिरी भीमाशंकर परिसरामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार आहे। डोंगरकड्यावरचे ओढे नाले अगदी दुथडी भरून वाहत आहेत। भीमा नदीला पहिल्याच पावसामध्ये पूर आलाय। भीमा नदीवरचे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत, पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या भोरगिरी भीमाशंकर या परिसरामध्ये जोरदार पावसानं हाहाकार माजवलाय। हे दृश्य आपल्याला ऐन भर पावसाळ्यातली अशी बघायला मिळतात, मात्र ती सध्या मे महिन्यातच बघायला मिळत आहेत। भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। भीमा नदीवरचे बंधारे असतील किंवा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। पुण्यातील भीमाशंकर इकडची ही दृश्य सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, या नदीला किती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, दुथडी भरून वाहते ते आपण दृश्यामध्ये बघतोय, मात्र त्याचे परिणाम काय दिसतायत भीमाशंकर आणि परिसरात? खरं तर भीमाशंकर आणि भोरगिरी हा डोंगरी परिसर आहे, भीमाशंकर अभयारण्य आहे। या परिसरामध्ये नेहमीच जास्त पाऊस होत असतो, मात्र आता जो सध्या पाऊस सुरू आहे, संपूर्ण रात्रभर हा पाऊस पडलाय आणि रात्रभर हा पाऊस पडल्यामुळे या भागामधील सर्व शेतशिवारे असतील, भात काचरे असतील, ही पूर्णपणे पाण्याने भरून गेलेत। पावसाचं पाणी जे आहे हे शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिरलंय। शेतकऱ्यांची अक्षरशः अडचण झाली आहे। सकाळी उठल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या ओट्या असेल किंवा घर असेल, गोठा असेल, यातलं पाणी बाहेर काढावं लागतंय। जनावरांनाही या पाण्याचा मोठा फटका बसलाय। जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय। स्टुडिओ बरोबर सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। भीमाशंकर आणि परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय भीमा नदीनं, कारण धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि हे अक्राळ विक्राळ रूप भीमा नदीचं। भीमाशंकर आणि भोरगिरी या परिसरामध्ये भीमा नदीनं कशी दुथडी भरून ही नदी वाहतीये आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसतायत। आजूबाजूच्या परिसरात धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण पहिल्याच पावसामध्ये नदी दुथडी भरून वाहते। सगळे ओढे नाले बंधारे हे सुद्धा पुलावरून वाहत आहेत।